नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव नागेश दामोदर, AWPR फायटर टोपाच रँकवर आहे सध्या. आणि आपण यावर्षी जस्ट बोराडा गावामध्ये काकांना औषध दिलेलं आहे, इको हरियाली PGPR ॲग्रो 90 आणि सोबतच आपण 10-26-26 सोबत आपण मायक्रोन्यूटन दिलेलं आहे. एका एकराला 2 बॅगा. तर त्यांनी आज आपलं प्रोडक्ट वापरून आज त्यांना शेतामध्ये चांगली क्वालिटी दिसत आहे आणि तेच क्वालिटी त्यांना शेतकऱ्यांना रेफर करायची आहे. म्हणून त्यांना शेतकऱ्यांना 2 गोष्टी सांगायचं का बा, या कंपनीचं प्रोडक्ट हे अति उत्कृष्ट प्रकारचं चांगलं आहे, तर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. याच्यासाठी आपण काकांचा परिचय घेऊ. काका, नाव सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर मुकुंदराव खाडगे, गाव बोराळा. मी उन्हाळ्यात साहेब आले असताना साहेबांनी मला याच्याबद्दल माहिती सांगितली का बाबा हे मानतं, हे प्रोडक्टचं औषध आहे, हे खत आहे, हे तुम्ही वापरा. तर त्याप्रमाणे मी यंदा फक्त 2 एकरावर हा प्रयोग केला. त्यांनी सांगितलं एका 2 एकराचा हा अनुभव घ्या. तर त्या 2 एकरात मी सुरुवातीला खत टाकलं. खतात ते 4 किलो बॅग, 4 किलोची बॅग कोणची होती? एकरी भुविटा. एकरी 2 बॅगा भुविटा नावाच्या. आणि हे 2 एकरात मी 4 बॅगा त्या टाकल्या. आणि त्यानंतर त्या खतात मिश्र करून टाकल्या मी. त्यानंतर मला एका 15 दिवसातच म्हणजे अशी याची वाढ होणं, हे अशा क्वालिटीचं येणं. त्यानंतर मग तिथून 8-10 दिवसांनी मी हा फवारा काढला. यांनी मला हे इको हरियाली म्हणून हे मला दिलं होतं त्यांनी त्याच वेळेस सुरुवातीला. आणि पुन्हा एक याच्यासोबत PGPR म्हणून होती PGPR बॉटल होती छोटी, ते 250 ग्रॅमची. 25 मिली टाकायला पाहिजे होती. 25 मिली टाकली मी. तर ते 2 एकरासाठी वापरली. आणि हे एक हे आहे स्टिकर आहे, हे स्टिकर म्हणून आहे. हे 10 मिली हे वापरलं. बरोबर. तर त्या फवारा आणि त्या खत टाकल्याबरोबर एकदम ह्या सोयाबीननं अशी क्वालिटी केली. आज म्हणजे गावात बहुतेक माझं सोयाबीन कोणी पाहिलं तर म्हणते का बा हे खूप छान आहे, 1 नंबर, तुम्ही कसं काय केलं हे. बरोबर. तर मी सांगितलं का बा, म्हटलं बा मला साहेबांनी अशी माहिती दिली, त्याप्रमाणे मी हे प्रयोग केला. याचा मला वापर केलेला आहे. आणि आता तुमच्याकडे अजून भरपूर क्षेत्र आहे, तर तुम्हाला काय वाटते की त्या क्षेत्रात वापरायला पाहिजे का? हो, मला असं वाटते की हे मी माझी पराठी आहे त्यासाठी वापरायला पाहिजे होतं, त्यांच्यापासून घ्यायला पाहिजे होतं. परंतु ते मी हा फवारा काढून बसलो असल्यामुळं आता दुसऱ्या फवाऱ्याला मी यांच्याच सल्ल्यानं हे करेल. बहुतेक शेतकऱ्यांनी हे सर्व वापरायला पाहिजे. बरोबर. कारण का यांचा जो म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करण्याचा हे आहे मार्ग, हा योग्य वाटतो मला. बरोबर. आणि त्याचा अनुभव सुद्धा दिसतो. बरोबर. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा याचा प्रयोग करून आपण अनुभव घ्यावा, बरोबर, ही माझी विनंती.